नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी, झटपट होणारी आणि खूपच चविष्ट अशी बटाटा कोबीची भाजी। ही भाजी फार कमी साहित्यामध्ये बनते आणि चवीलाही खूप छान लागते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कोबीची भाजी बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 3 ते 4 हिरवी मिरची, 2 बारीक चिरलेले बटाटे, कोथिंबीर, एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोबी। कोबीला इथे मी चिरून स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण भाजी बनवूयात। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी घालत आहे 1.5 चमचा तेल। तेल गरम झाले आहे। आता यात मी घालत आहे हिरवी मिरची। मिरचीला आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। मिरची छान परतली गेली आहे। आता यात मी घालत आहे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा जिरे पावडर। आता यांना आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाले छान परतले गेले आहे। आता लगेच यात आपण टोमॅटो घालूयात। टोमॅटो देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। 1 मिनिटे टोमॅटो छान परतला गेला आहे। आता यात मी घालत आहे बटाटे। बटाट्यांना देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे। बटाटे व्यवस्थित परतले गेले आहे। आता यात आपण चिरलेला कोबी घालूयात व कोबी घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व नीट मिक्स करून घेऊयात। आता यात आपण चवीपुरते मीठ घालूयात व मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सर्व कोबी छान व्यवस्थित मिक्स झाला आहे। आता आपण यावर झाकण ठेवूयात व मध्यम आचेवर कोबीला आपल्याला 5 ते 7 मिनिटे शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊयात व भाजीला एकदा हलवून घेऊयात। आता यावर मी घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर, जेणेकरून कोथिंबीरची चव देखील कोबीत छान येईल। आता पुन्हा एकदा याला परतून घेऊयात आणि पुन्हा कोबीवर झाकण ठेवूयात। अशा प्रकारे मध्ये मध्ये झाकण काढून भाजी हलवत राहायची, जेणेकरून ती खाली लागणार नाही। यात आपल्याला पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण कोबी आणि टोमॅटो स्वतःच पाणी सोडतात। त्यामुळे 9 ते 10 मिनिटे मध्यम आचेवर भाजी छान शिजते। 10 मिनिटे झाले आहे। आता आपण झाकण काढून बघूयात। तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कलर आला आहे। आता पुन्हा एकदा आपण भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण चेक करून बघूयात भाजी शिजली आहे की नाही। आणि इथे तुम्ही बघू शकता भाजी मस्त शिजली आहे। आणि इथे तयार आहे आपली साधी पण खूपच चविष्ट बटाटा कोबीची भाजी। ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत सर्व करू शकता। खूप छान लागते। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।